नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर जिल्ह्यात 165 शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग होणार सुरू. झेडपी सीईओ मनीषा आव्हाळेंची माहिती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. मंद्रुपच्या केंद्रावरील बहिस्थ विद्यार्थ्यांची पोलीस चौकशीचे आदेश. झेडपीच्या शिक्षण विभागात उडाली एकच खळबळ. शहरात मैला मिश्रित काळे पाणी पुरवठा सुरूच. कुमठानाका परिसरातील नागरिक झाले संतप्त. दुर्गंधीयुक्त काळे पाणी प्यायचे का, सवाल केला उपस्थित. आणि शेतीच्या नुकसानीचा पंचनाम्यासंबंधी विचारणा केल्याने केली जातीवाचक शिवीगाळ. नरखेडच्या तलाठ्याविरोधात झाला अॅट्रॉसिटी दाखल. सोलापूर जिल्ह्यात 165 शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 165 शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे इयत्ता पहिलीमधील 3378 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात 175 शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील 165 शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले. गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या 10% वाढवण्याचे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीची 70 नोंदणी झालेली आहे. उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली. शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहामधील विद्यार्थिनींसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळा पूर्वतयारी, शाळेस सर्व सुविधा आणि स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृत रसोई योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे आदी निर्णयही घेण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. मंद्रुपच्या केंद्रावरील बहिस्थ विद्यार्थ्यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने झेडपी शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरालगतच्या मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील इयत्ता 10वीच्या परीक्षा केंद्रावर एक बहिस्थ विद्यार्थी ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्ष विद्यार्थी वेगवेगळे असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पथकाने विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाईच्या सूचना संबंधित केंद्र प्रमुखांना दिल्या होत्या. या प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी शिक्षणाधिकारी जगताप व त्यांच्या पथकातील इतर सदस्यांना चौकशीस शुक्रवारी 31 मे रोजी मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी जगताप यांनी बनावट बहिस्थ विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने ठराविक केंद्रावर बहिस्थ विद्यार्थ्यांचे सर्वाधिक लक्ष असल्याने गैरप्रकाराची शंका शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. बहिस्थ विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाने स्वतंत्र धोरण राबवावे अशी मागणी शिक्षणाधिकारी जगताप यांनी थेट शिक्षण संचालकांकडे केली. मंद्रुप येथील परीक्षा केंद्रावरील बहिस्थ विद्यार्थ्यांचे ओळखपत्रावरील फोटो आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यात फरक असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना लक्षात आले. मग तेथील केंद्र प्रमुख परीक्षकांना ते का समजले कसे नाही याबाबत चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते। हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले जात होते। आता मात्र थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे। तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात आहे। परंतु आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे। त्यासाठी संजय निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याबाबत गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। संगायोग व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे 15 जून 2024 पर्यंत जमा करावीत। जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी। विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हा अनुदानापासून वंचित राहू नयेत यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाचे संजय गांधी शाखा अथवा गाव तलाठी यांच्याकडे जमा करावीत असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे। राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस आता धूर रोखत धावणार नाहीत। एसटी बसेसना सीएनजी किट बसले जाणार आहे। यामुळे डिझेल खर्चात बचत होण्यासह पर्यावरणाचा ऱ्हासही थांबणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा विचार करून एसटी गाड्यांना सीएनजी किट बसवण्यासाठी पावले उचलली आहेत। डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याने डिझेलचा खर्चही कमी होणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये एसटी महामंडळाच्या 1000 गाड्यांचे रूपांतर सीएनजी गाड्यांमध्ये होणार आहे। या रूपांतरामध्ये सोलापूर विभागाच्याही काही गाड्या असणार आहेत। यामुळे सोलापूर विभागामध्ये सीएनजी किटमुळे डिझेलवरील खर्च कमी होणार आहे, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होणार आहे। राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास ई बस नंतर यापुढे सीएनजीच्या दिशेने होणार। सोलापूर विभागात 9 डेपो पडतात। यामध्ये सोलापूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, पंढरपूर, करमाळा असे विभाग आहेत। एकूण सोलापूर विभागात 709 गाड्या आहेत। यामध्ये 9 गाड्या इलेक्ट्रिक आहेत। सोलापूरमधील 9 डेपोना साधारणतः रोज किमान 45,000 लिटर डिझेल लागतं। वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे हा सीएनजीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे। वादळी वाऱ्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनाम्यासंबंधी विचारणा केल्याने तलाठ्याची जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तलाठी चंद्रकांत मोटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वादळी वाऱ्यात घराचे व झाडाच्या नुकसानी संदर्भात पंचनामा झाला किंवा कसे याची विचारणा केली असता तलाठ्यानं अक्षय कसबे याला जातीवाचक शिवीगाळ केली। हा प्रकार बुधवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घडला। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तलाठी चंद्रकांत मोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: मोहोळ तालुक्यातील नरखेड भीमानगर येथील रहिवासी अक्षय जालिंदर कसबे बुधवारी सकाळी नरखेड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मनोज मोटे व निलेश राऊत यांच्या समवेत थांबला होता। त्यावेळी तिथे आलेले तलाठी चंद्रकांत मारुती मेटे यांना त्याचा मित्र मनोज मोटे यांच्या शेतात वादळ वाऱ्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला का अशी विचारणा अक्षय कसबे यांनी केली। यावेळी तलाठी चंद्रकांत मोटे यांनी कसबे याच्या जातीवर जाऊन मला रस्त्यात अडवून पंचनाम्याची माहिती विचारायला तू काय जहागीरदार लागलास काय? तुमची जात मागून खाणारी, माझ्यावर रुबाब करतोस काय असे म्हणून हाताने चापट मारून तुला काय करायचे आहे ते कर असे म्हटले। या प्रकरणी अक्षय कसबे याचा जात वर्ग ज्ञात असताना तलाठी चंद्रकांत मोटे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी तलाठी चंद्रकांत मोटे याच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। सोलापुरातून मुंबईला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस 2 दिवस रद्द करण्यात आली असून रेल्वेच्या वतीने 2 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या वतीने 1 व 2 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे सोलापुरातून निघणारी वंदे भारत एक्सप्रेस ही 1 व 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे।
या काळात अन्यही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दरम्यान मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक एक्सप्रेस ही गाडी 2 दिवस तर हैदराबाद मुंबई हुसेनसागर एक्सप्रेस 31 मे व 1 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरकरांना याचा मोठा फटका बसणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या गर्दीच्या मोसमात रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्याने प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. शहरातील कुमठानाका परिसरात पाण्याच्या दिवशी नळाला ड्रेनेज मिश्रित दुर्गंधीयुक्त काळे पाणी आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात 5 दिवसाआड तर काही भागात 7 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहरातील हद्दवाढ भागात तर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. अशा अवस्थेत देखील पाणी येण्याच्या दिवशी दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 8 दिवसातून पाणी आले आहे. इतके घाण पाणी कसे प्यायचे आणि कसे वापरायचे? घाण पाण्यामुळे रोगराई होऊन घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते. महापालिका आमच्याकडे लक्ष देणार आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. रिपाईच्या वतीने अक्कलकोट येथे जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा दहन आंदोलन करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्यांना आज अक्कलकोट येथे रिपाई आठवले गटाच्या वतीने जोडे मारव व पुतळा दहन आंदोलन करण्यात आले. रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व शहराध्यक्ष अजय मुकणार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या प्रसंगी रिपाई जिल्हाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू, राहुल रोही, तालुका सचिव राजू भगळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, शहर सचिव शुभम मडिखांबे, उपाध्यक्ष कृष्णा दोडमनी, उत्तम गायकवाड, दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, विलास गायकवाड, सूर्यकांत सोनकांबळे, आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी, रोमित मडिखांबे, उमेश शिवशरण, राजशेखर गायकवाड, भीमा मडिखांबे, अनिल नाटेकर, लहू गायकवाड, अंबादास बनसोडे, अंबादास शिंगे, अजय मडिखांबे, शिवानंद मडिखांबे, सुरेश गायकवाड, रवी सलगरे, राजकुमार गवळी, विलास गायकवाड, महमूद शेख, दस्तगीर मुजावर, बंटी मडिखांबे आदी तालुका व शहरचे पदाधिकारी एवन चौक अक्कलकोट येथील हुतात्मा स्तंभ येथे उपस्थित होते. या ठिकाणी अटक झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे आणि हा आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाडचं या ठिकाणी पुतळा दहन करून आणि त्याला जोडेमार आंदोलन केलेलं आहे. आणि जितेंद्र आव्हाडला खाटीक समाजाचे राजकुमार विश्वनाथ निचळे यांची अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज या रजिस्टर्ड असलेल्या संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
येरमाळा तालुका कळंब येथील खाटेक समाजाचे राजकुमार विश्वनाथ निचळे यांची अखिल भारतीय हिंदू खाटेक समाज या रजिस्टर्ड असलेल्या संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजकुमार निचळे यांचे सामाजिक कार्यातील योगदान, संघटन कौशल्य आणि समाजाविषयीची आस्था याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव यांच्या स्वाक्षरीने राजकुमार निचळे यांना जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे येरमाळा खाटेक समाजाच्या वतीने राजकुमार निचळे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सेलू येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गुरुवारी येथील क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. महाड येथे आव्हाड यांच्याकडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले. त्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून घोषणाबाजी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोह आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भाजप शहराध्यक्ष अशोक आंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, अॅडव्होकेट संजय लोया, जिल्हा सरचिटणीस महामंत्री अर्जुन बोरुळ, युवा तालुका अध्यक्ष गणेश काटकर, युवा शहराध्यक्ष संदीप बोकन, महिला शहराध्यक्ष रुपाली ठाकूर, शिवाजी खेडेकर, बबिता ठाकूर, विठ्ठल कोकर, गणेश गोरे, वाल्मिक घोळे, विश्वास राजवडकर, कृष्णा चव्हाण, अमोल भोसले, प्रकाश शेरे, गोविंद शर्मा, दत्तराव मोगल, लक्ष्मण गायके, सरपंच नागेश ठाकूर, सिराज शेख, पराग गोळेगावकर, लालू खान पठाण, अभय महाजन, अल्ताफ खान पठाण, कृष्णा गायकवाड, सुधाकर काकडे, अरबाज खान, अशोक शेलार, प्रशांत ठाकूर, पप्पू शिंदे, अॅडव्होकेट रामेश्वर शेवाळे, राजू सोळंके, संजय भाग्यवंत, नंदुशेठ पारिक, किरण सवलके, विवेक कुरनाळे, सोनू चव्हाण, विवेक पुन्हाळे, पप्पू कदम आदी सहभागी होते. नळदुर्ग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या तसेच तळागाळातील समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आजच्या पिढीला अहिल्यादेवींचा इतिहास समजणार आहे, असे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हटले. 30 मे रोजी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजन माजी नगरसेवक विनायक अहंकारी, बलदेव सिंग ठाकूर, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, भगवंत सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सल्लागार ज्ञानेश्वर घोडके यांनी केले. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर घोडके, मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सुहास येडगे, प्रभाकर घोडके, विलास येडगे, दीपक घोडके, एकनाथ शिरगुरे, सुनील गव्हाणे, उत्तम बनसगोळे, बंडप्पा कसेकर, रवी ठाकूर, राजेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर घोडके यांनी मानले. यावेळी नळदुर्ग बसस्थानक तसेच नगरपालिका कार्यालयातही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. बसस्थानकात भाजपचे भीमाशंकर बताले यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार आणि एक अतिशय काम 31 मे 1725 साली तुमचा जन्म झाला आणि भारताच्या इतिहासामध्ये जवळपास सर्वात जास्त काळ राज्यकारभार करणारी महिला राज्यकारभारी म्हणून अहिल्यादेवींची या ठिकाणी ओळख आहे. अहिल्यादेवी यांचं कार्यक्षेत्र हे मध्य प्रदेश हे एका राज्यापुरतं मर्यादित जरी असलं तर भारताच्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर ही एकमेव अशी राज्यकर्ती आहे की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी आजपर्यंत काम केलं. या देशातले जेवढे मोठमोठे धार्मिक क्षेत्र आहेत त्या प्रत्येक धार्मिक क्षेत्राचं पुनर्जीवन करण्याचं काम, त्या प्रत्येक ठिकाणी अन्नछत्र, त्या प्रत्येक ठिकाणच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. अगदी बद्रीनाथ, केदारनाथपासून रामेश्वराच्या काशीरामापर्यंत सुद्धा मंदिराचं काम त्यांनी केलं.
एवढंच नाही विलासराव की या देशामध्ये 200-250 वर्षापूर्वी जेवढी झाडं मोठमोठी तुम्हाला रस्त्यावर दिसतात, ज्याला आपण म्हणतो की 200 वर्षापूर्वीचं 300 वर्षापूर्वीचं आहे, ते झाडं लावण्याचं 90% काम अहिल्यादेवीच्या काळामध्ये झालं. अहिल्यादेवीच्या काळामध्ये आज भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या विहिरी गावोगावी आहेत, म्हणजे विहिरीचं काम, तळ्याचं काम, शेताचं काम एवढं करून त्यांनी राज्यकारभार करता करता ही एकमेव अशी सम्राज्ञी आहे जिनं आपल्या डोळ्यात एकच आपल्या कुटुंबातल्या 27 लोकांचं मृतदेह पाहिले. जीवनाच्या टप्प्याटप्प्यावर आलेले संकट. अहमदपूर शहराच्या विविध भागातील नागरिकांना दिलेल्या जुन्या नळ जोडणीची थकबाकी असंख्य नागरिकांनी वेळोवेळी न भरल्याने नगर परिषद अहमदपूर तर्फे थकबाकी वसुली संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अहमदपूर शहराच्या विविध भागातील नागरिकांना दिलेल्या जुन्या नळ जोडणींची थकबाकी असंख्य नागरिकांनी वेळोवेळी न भरल्याने नगर परिषद अहमदपूर तर्फे थकबाकी वसुली संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. वार्षिक नळपट्टीची थकबाकी ही वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या नळधारकांचे कनेक्शन तोडण्याची भूमिका नगर परिषदेने घेतल्याने नागरिकात असंतोष पसरला होता. या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी शिष्टमंडळ व नागरिकांसह नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजय नराळे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेत यातून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. उपमुख्याधिकारी व्हीपी भंडे व नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे शेख मुसा यांनी याविषयी संपूर्ण माहिती घेतली. उपस्थित नागरिकांनी पाणीपुरवठा व्यवस्थित कसा केला जात नाही, नवीन नळ कनेक्शन देताना भरलेल्या पावतीशिवाय जोडणी रक्कम घेतली जाते अशा अनेक तक्रारी केल्या. शहरात 8,000चे नळ कनेक्शन असून थकबाकी रक्कम 1 कोटीच्या पुढे असल्याचे समजते. या संदर्भात मुख्याधिकारी अजय नराळे यांनी आवाहन केले की थकबाकीदार नळधारकांनी आपल्या थकबाकीपैकी अर्धी रक्कम भरावी, राहिलेली रक्कम 2 महिन्यात जमा करून घ्यावी, भरणा कमीत कमी 5,000 पेक्षा जास्त असावा, तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करून आपल्या नळास तोट्या बसवून घ्याव्यात. यावेळी राष्ट्रवादीचे शिवानंद हे आमदारांचे खासगी सहाय्यक धनंजय जाधव, माजी नगरसेवक डॉक्टर फुजल जहागीरदार, रहीम खा पठाण, अभय मिरकले, सय्यद जुमेल, अझहर बागवान, चंद्रशेखर भालेराव, अशोक सोनकांबळे, महेश देवणे, हुसेन मणियार, मोहम्मद नजीम यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. गेलो तेच करा आम्हाला मीटिंग घ्यायची पाहिजे मीटिंग त्यावेळेस आपण कसं त्याच्यामध्ये पाणी असं पाहिजे कसं 40 दिवसाला पाणी 40 दिवसाला सोडलेली विषय तुम्ही चर्चा कनेक्शन मध्ये तसं 2,500 रुपये फीस भरायला ना साहेब, त्याच्यामध्ये कनेक्शन द्यावं, ते दुसरे 2,500 रुपये घेऊ नये. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर जिल्ह्यात 165 शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग होणार सुरू. झेडपी सीईओ मनीषा आवाळेंची माहिती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. मंद्रुपच्या केंद्रावरील बहिस्थ विद्यार्थ्यांची पोलीस चौकशीचे आदेश. झेडपीच्या शिक्षण विभागात उडाली एकच खळबळ. शहरात मैला मिश्रित काळे पाणी पुरवठा सुरूच. कुमठानाका परिसरातील नागरिक झाले संतप्त. दुर्गंधीयुक्त काळे पाणी प्यायचे का, सवाल केला उपस्थित. आणि शेतीच्या नुकसानीचा पंचनाम्यासंबंधी विचारणा केल्याने केली जातीवाचक शिवीगाळ. नरखेडच्या तलाठ्याविरोधात झाला अॅट्रॉसिटी दाखल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.